तर मुंबईतील पवई इथे रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली। ज्यात या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या कामावर आणि रोहित आर्यच्या शिक्षण विभागाशी असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केलेत। तसेच या प्रकरणात पोलीस कारवाई आणि रोहित आर्यच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे, ज्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। एखाद्या कंत्राटदाराचा खून आहे असं मी मानतो, पैसे न देता। मी अडचणीत आहे, मी काम केलं आहे, मला पैसे मिळत नाहीत, हे वारंवार ओरडून सांगत असताना सुद्धा डायरेक्ट घेतली बंदूक त्या वाघमाऱ्यानी आणि ठोकून दिला आणि घेतला जीव त्याचा। देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही, त्यांनी काम केलं की नाही, आणि काम केलं असेल तर तो देयके मागण्यासाठी किंवा त्याचे जे काही पैसे घेतले गेले त्यावेळेसच्या तत्कालीन मंत्र्यांनी ते पैसे घेऊन घेतलेत असा सुद्धा त्यांच्या संदर्भातला त्या आर्याचा, रोहित आर्याचा आरोप होता। त्याला अटकच करायची होती, परंतु स्वरक्षणाकरता त्या ठिकाणी पोलिसांनी फायरिंग केलं। आणि आज अभिनंदनाची गोष्ट म्हणजे 20 पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांनी यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी सोडविलं। अशा पद्धतीने आपण जर का पोलिसांचं मॉरल डाऊन करू तर उद्या तुमची आमची सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येईल। जवळजवळ 115 लोकांचे बयान त्याच्यामध्ये पोलिसांनी नोंदविलेले आहे। पुढील प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये ह्या घटनेच्या व्यतिरिक्त दुसरी जर का काही घटना त्या ठिकाणी घडली असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। त्यांनी मुलं गोळा केलीत आणि अल्पवयीन मुलं गोळा केलीत, त्याचं काय आम्ही समर्थन करत नाही। पण मूळ प्रश्न याला तर सरकारच जबाबदार आहे। तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का देत नाही, का तुम्ही राज्याची तिजोरी खडखडाट करून ठेवलेली आहे, दिवाळा निघाला राज्याचा। नानाभाऊंनी एक तर सांगितलं का सरकारची स्थिती चांगली नाही। नानाभाऊ, सरकारची स्थिती एकदम चांगली आहे। लाडक्या बहिणी एकदम आनंदानं सरकारमध्ये राहून राहिलेल्या आहे, तुम्हाला सांगतोय। अतिशय सुदृढ अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। परंतु सरकारची ह्या पद्धतीनं जर का कोणी चुकीची बिलं त्या ठिकाणी सादर करत असतील, त्यांनी सर्वात पहिले त्यांचं बिल होतं जे CSRच्या माध्यमातून त्यांनीच प्रकल्प आणला होता की आम्ही CSRच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवितो। 9,90,000चं पूर्ण पेमेंट त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।